आजच्या आपल्या या सत्रात आपण 2013च्या टीईटी परीक्षेतील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राच्या दुसऱ्या पेपरमधील प्रश्न क्रमांक 61 ते 90 असा सलग मागोवा घेणार आहोत. पण एक गोष्ट स्पष्ट करूया की आपण इथे फक्त उत्तरांची यादी वाचणार नाही आहोत. अगदी बरोबर. आपली मोहीम आहे की हे प्रश्न आपल्याला मुलांच्या मनाबद्दल नेमके काय शिकवतात हे समजून घेणे. चला तर मग या प्रवासाला अगदी सुरुवातीपासून म्हणजे बालकाच्या जन्मापासून सुरुवात करूया. आपला पहिला टप्पा आहे शारीरिक आणि बौद्धिक विकासाचा पाया. सुरुवात करूया. 61वा प्रश्न विचारतो की हॉवर्ड आणि रॉथवे यांच्या मते शारीरिक विकासाचा वेग जन्मापासून किती वर्षांपर्यंत खूप जास्त असतो? याचं योग्य उत्तर आहे 2 वर्ष. आता हे वाचायला सोपं वाटतं, पण या पहिल्या 2 वर्षात असं काय वेगळं घडतं? यामागे पूर्णपणे जैविक कारण आहे बघा. जन्मापासून पहिल्या 2 वर्षात बालकाच्या शरीराची वाढ आणि विशेषतः मज्जासंस्थेचा आणि मेंदूचा विकास अत्यंत वेगाने होत असतो. म्हणजे मूल रांगायला, चालायला, वस्तू पकडायला आणि बोलायला शिकत असते तो काळ. अगदी. आणि या सगळ्या कृतींसाठी मेंदूमध्ये न्यूरॉन्सचे नवीन जाळे विणले जावे लागते. या प्रक्रियेला प्रचंड ऊर्जेची गरज असते. म्हणूनच या काळात विकासाचा वेग सर्वोच्च असतो. हे ऐकल्यावर साहजिकच असा विचार येतो की जर शारीरिक विकास इतक्या नैसर्गिकरित्या होत असेल तर बौद्धिक विकासावर परिसराचा किती प्रभाव पडतो? खूप चांगला प्रश्न आहे. आणि नेमका याच संदर्भात आपला 62वा प्रश्न येतो. समजा मूळ कुवत अगदी सारखीच असलेली 2 मुले आहेत. त्यापैकी एक अत्यंत सामान्य वातावरणात आणि दुसरे अत्यंत समृद्ध वातावरणात वाढले तर काय होईल? याचं उत्तर असं आहे की दुसऱ्या मुलाचा विकास पहिल्यापेक्षा चांगला आणि जास्त होईल. पण इथे मला एक शंका आहे. जर दोघांची जन्मजात कुवत सारखीच होती तर मग एकाचा विकास जास्त का झाला? मानसशास्त्रातील निसर्ग विरुद्ध संगोपन म्हणजेच नेचर वर्सेस नर्चर या जुन्या आणि प्रसिद्ध वादाचा गाभा आहे. अच्छा. अनुवंशिकता तुम्हाला एक क्षमता देते, जणू ती एक उत्तम दर्जाची बी आहे. पण ती बी किती मोठी होईल हे तिला मिळणाऱ्या जमिनीवर आणि पाण्यावर अवलंबून असते. अगदी बरोबर. समृद्ध वातावरण मुलांना नवनवीन आवाहने, अनुभव आणि प्रोत्साहन देते. त्यामुळे त्यांच्या मेंदूला चालना मिळते आणि त्यांच्या मूळ कुवतीचे खऱ्या अर्थाने पूर्ण क्षमतेत रूपांतर होते. क्या बात आहे. म्हणजे बीज कितीही चांगलं असलं तरी मशागत महत्वाची. आता याच बौद्धिक विकासाच्या टप्प्यांचा अभ्यास जीन पियाजे या शास्त्रज्ञाने खूप सखोल केला आहे. होय, त्यांचं काम यात खूप मोठं आहे. आपला 63वा प्रश्न त्यांच्याबद्दलच आहे. पियाजेने व्यक्तीच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने जे टप्पे ठरवले त्यात खालीलपैकी कशाचा समावेश नाही? याचं उत्तर दिलंय क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ. पण हे उत्तर चुकीचं का आहे हे समजण्यासाठी पियाजेचे खरे टप्पे कोणते आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे ना? नक्कीच. पियाजेच्या सिद्धांतानुसार मुलांचा बौद्धिक विकास प्रामुख्याने 4 अवस्थांमधून जातो. त्या कोणत्या? वेदनकारक अवस्था, क्रियापूर्व अवस्था, मूर्त क्रियावस्था आणि औपचारिक क्रियावस्था. अच्छा, म्हणजे क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ असा कोणताही विशिष्ट शब्दप्रयोग किंवा टप्पा पियाजेने त्यांच्या मूळ मांडणीत केलेला नाहीये? बरोबर. तो पर्याय मुद्दाम गोंधळात टाकण्यासाठी दिला आहे. आता मुलांच्या विचार करण्याच्या पद्धतीबद्दल बोलताना 64व्या प्रश्नात जेरोम ब्रूनर यांचा उल्लेख येतो. ब्रूनर यांचा सिद्धांत संकल्पना निर्मितीसाठी आणि अमूर्त विचार करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजेत असे आग्रही मत ब्रूनर यांनी मांडले. मला सांगा, हे प्रत्यक्ष अनुभव इतके का महत्वाचे आहेत? आपण मुलांना थेट नियम का नाही शिकू शकत? कारण मुलांचा मेंदू सुरुवातीला अमूर्त गोष्टी ग्रहण करू शकत नाही. म्हणजे कसं? ब्रूनर यांनी सांगितलं की मुले आधी कृतीतून शिकतात. उदाहरणार्थ त्यांना 2+2 शिकवण्याऐवजी 2 सफरचंद आणि आणखीन 2 सफरचंद हातात द्यावे लागतात. या प्रत्यक्ष अनुभवानंतरच ते चित्रांकडे आणि शेवटी अंकांकडे वळू शकतात. अगदी. म्हणूनच प्रत्यक्ष अनुभव हा संकल्पनांचा पाया आहे. म्हणजे आधी हाताळणे, मग पाहणे आणि मग विचार करणे. हे लहान मुलांसाठी झालं, पण मुले जेव्हा किशोरावस्थेत जातात तेव्हा काय? आपला 65वा प्रश्न याच विषयावर आहे. हो, किशोरावस्थेचा काळ थोडा वेगळा असतो. किशोरावस्थेत औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली की शालेय तासिका मोठ्या कराव्यात ही गोष्ट टाळावी. मला आठवतंय, शाळेत असताना शेवटची गणिताची तासिका 45 मिनिटांची असली तरी ती एखाद्या युगासारखी लांब वाटायची. तो अनुभव सर्वांनाच असतो. पण यामागे फक्त कंटाळा हे कारण आहे की काही मानसशास्त्र आहे? तो कंटाळा केवळ मानसिक नसून जैविकही असतो. अच्छा.
जैविक कसा? किशोरावस्था म्हणजे शारीरिक आणि संप्रेरकांच्या म्हणजेच हॉर्मोन्सच्या बदलांचा अत्यंत वेगाचा काळ. या वयात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा असते, पण त्यांचा एकाग्रतेचा कालावधी मर्यादित असतो. त्यांना कृतिशील राहायला आणि चर्चा करायला आवडते हो ना? होय, त्यामुळे जर तासिका खूप मोठ्या केल्या आणि फक्त एकतर्फी भाषण सुरू ठेवले तर त्यांची शिकण्याची प्रक्रिया अक्षरशः थांबते. अगदी 100% खरंय. शारीरिक बदलांवरून आपण पुन्हा एकदा अनुवंशाकडे येऊया. 66वा प्रश्न विचारते की खाली दिलेल्या नियमांमध्ये अनुवंशाचा नियम कोणता नाही? याचे उत्तर आहे परिणामाचा नियम. परिणामाचा नियम हा अनुवंशाचा नियम नाही. ओके. कारण अनुवंशाचे 3 मुख्य नियम आहेत. समानतेचा नियम म्हणजे जसे पालक तशी मुले, वैविध्याचा नियम म्हणजे पालकांपेक्षा थोडी वेगळी मुले, आणि परागतीचा नियम. परागतीचा नियम म्हणजे पालकांच्या अगदी विरुद्ध वैशिष्ट्ये असणारी मुले ना? अगदी बरोबर. हे विकासाचे आणि अनुवंशाचे नियम समजले. आता आपण या सखोल वेधाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहोत. जिथे आपण बुद्धिमत्ता मोजण्याबद्दल आणि व्यक्तिभेदाबद्दल बोलणार आहोत. हो. 67वा प्रश्न थेट बुद्धिगुणांकाच्या म्हणजेच IQच्या वर्गीकरणावर आहे. 25 पेक्षा कमी बुद्धिगुणांक असलेला विद्यार्थी कोणत्या वर्गात बसेल? याचं उत्तर आहे निर्बुद्ध किंवा अत्यंत मतिमंद. हे बुद्धिगुणांकाच्या तक्त्यातील सर्वात खालचं टोक मानले जाते ना? होय. या पातळीवरील मुलांचा बौद्धिक विकास इतका मर्यादित असतो की त्यांना स्वतःच्या दैनंदिन गरजा जसे की जेवणे किंवा कपडे घालणे यासाठीही कायमस्वरूपी दुसऱ्याच्या मदतीची आवश्यकता असते. आणि हा बुद्धिगुणांक मोजायचा कसा हे 68व्या प्रश्नात विचारले आहे. टर्मन यांच्या सूत्राबद्दल विचारले ना? हो. टर्मन या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने बुद्धिगुणांक मोजण्याचं जे सूत्र तयार केले ते काय आहे? त्याचे उत्तर आहे मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. बरोबर आहे. एखाद्या विद्यार्थ्याचे शारीरिक वय 10 वर्षे असेल, पण त्याची बौद्धिक पातळी किंवा आकलनशक्ती 12 वर्षांच्या मुलांसारखी असेल, तर त्याचे मानसिक वय 12 मानले जाते. मला हे नेहमी एका गाडीच्या इंजिनच्या क्षमतेसारखं वाटतं. म्हणजे कसं, जरा स्पष्ट करा. म्हणजे गाडीचा अपेक्षित वेग काय असायला हवा, जे आपण शारीरिक वय म्हणू, आणि तिचा प्रत्यक्ष मिळणारा वेग किती आहे, जे मानसिक वय आहे, यांची तुलना करून आपण इंजिन किती उत्तम आहे हे तपासतो. अरे वाह! हे रूपक खरोखरच खूप चपखल आहे. अपेक्षित विकास आणि प्रत्यक्ष विकास यांची ही टक्केवारी म्हणजेच आपला IQ. आता 69व्या प्रश्नाकडे जाऊया. यात विचारलंय की संकल्पना तयार होताना कोणती बाब सहाय्यक ठरत नाही? आणि उत्तर आहे भाषेवर प्रभुत्व नसणे. भाषेवर प्रभुत्व नसणे हे नक्कीच अडथळा ठरतं. पण थोडं थांबा. मी विचार तर माझ्या डोक्यात करते ना, त्यासाठी भाषेवर प्रभुत्व असण्याची इतकी काय गरज आहे? तुमचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. इथे भाषा म्हणजे केवळ तोंडून बोलले जाणारे शब्द नाहीत, मग अजून काय? तर संवादाचे किंवा विचारांचे कुठलेही माध्यम, मग ती सांकेतिक भाषा का असेना, भाषा ही विचारांची वाहक असते. म्हणजे संकल्पना तयार करण्यासाठी भाषा माध्यम म्हणून काम करते? हो. जेव्हा आपण एखादी अमूर्त संकल्पना जसे की स्वातंत्र्य किंवा न्याय यावर विचार करतो, तेव्हा आपल्याला शब्दांची आणि भाषेच्या संरचनेची गरज भासतेच. भाषेवर प्रभुत्व नसेल तर गुंतागुंतीच्या संकल्पना मेंदूत टिकून ठेवणे कठीण जाते. बापरे, म्हणजे भाषेची मुळे थेट आपल्या विचारांच्या प्रक्रियेत रुजलेली आहेत. आता 17व्या प्रश्नात काही वैशिष्ट्ये दिली आहेत. कोणती वैशिष्ट्य? संयमित अभ्यासपूर्ण, संशोधक वृत्तीचा किंवा संकुचित विचारांचा. या उदाहरणांचा समावेश व्यक्तिभेदातील कोणत्या अंगात होईल? याचं उत्तर आहे वृत्ती किंवा ॲटिट्यूड. हा विद्यार्थ्याच्या मानसिक जडणघडणीचा भाग आहे. पण हे बुद्धिमत्तेपेक्षा वेगळं कसं आहे? बुद्धिमत्ता किंवा आकलन शक्ती ही तुमची क्षमता दर्शवते की तुम्ही किती वेगाने एखादी गोष्ट शिकू शकता. आणि वृत्ती? पण वृत्ती हे दर्शवते की तुम्ही त्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता. एखादा विद्यार्थी अत्यंत हुशार असू शकतो, पण त्याची वृत्ती जर संकुचित असेल तर तो नवीन गोष्टी स्वीकारायला तयार नसतो. अगदी बरोबर. याच मानसिक जडणघडणीचं मूल्यमापन कसे करायचे यावर 71वा प्रश्न आहे. क्रॉनबॅक व सपे यांच्याबद्दल. हो. क्रॉनबॅक व सपे यांच्या मतानुसार ज्या मूल्यमापनात कृतीचा निर्देश केलेला असतो त्यास निर्णयप्रेक्षी मूल्यमापन म्हणतात. या मूल्यमापनाचा मुख्य उद्देश केवळ विद्यार्थ्यांना गुण देणे हा नसतो. मग काय असतो? तर मिळालेल्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी कोणता निर्णय घ्यायचा हे ठरवणे असतो. म्हणूनच याला निर्णयप्रेक्षी म्हणतात.
आणि या मूल्यमापनाच्या प्रक्रियेतील सर्वात मोठी क्रांती म्हणजे 72व्या प्रश्नातील सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन म्हणजेच CCE. हो, शिक्षणातील हा खूप मोठा बदल आहे. याचं उत्तर आहे की यात विद्यार्थ्याच्या बौद्धिक, भावनिक आणि क्रियात्मक प्रगतीचं मूल्यमापन होते. मला ही पद्धत खूप आवडते कारण याने शिक्षणाचा केवळ पुस्तकी आणि पाठांतराचा दृष्टिकोन बदलला. नक्कीच. 21व्या शतकात आपण फक्त चालते बोलते पोपट तयार करू शकत नाही. एकदम खरंय. विद्यार्थ्याचे डोके म्हणजेच बौद्धिक, त्याचे हृदय म्हणजे भावनिक आणि त्याचे हात म्हणजे क्रियात्मक कौशल्ये, या तिन्ही पातळीवर तो कसा विकसित होतोय हे पाहणे म्हणजेच सर्वकष मूल्यमापन. आता बुद्धिमत्तेच्या याच गुंतागुंतीबद्दलचा 73वा प्रश्न पाहू. 1959 साली गिल्फर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेविषयीच्या उपपत्तीत एकूण किती घटक आहेत? याचं उत्तर आहे 120 घटक. बापरे, 120? एखाद्या शास्त्रज्ञ बुद्धिमत्तेचे 120 तुकडे कसे करू शकतो? हे ऐकायला खूप क्लिष्ट वाटतं ना, पण त्यामागचं तर्कशास्त्र खूप सुंदर आहे. काय आहे ते तर्कशास्त्र? गिल्फर्ड यांनी बुद्धिमत्तेला एका त्रिमितीय मॉडेलसारखं पाहिलं. त्यांनी बुद्धिमत्तेचे 3 मुख्य आयाम सांगितले: क्रिया, आशय आणि निर्मिती. अच्छा. त्यांनी 5 प्रकारचे क्रिया, 4 प्रकारचे आशय आणि 6 प्रकारच्या निर्मिती सांगितल्या. जर तुम्ही या तिन्हींचा गुणाकार केला तर उत्तर 120 येते. म्हणजे बुद्धिमत्ता ही कोणतीही एकच अखंड गोष्ट नसून ती अशा अनेक क्षमतांची बेरीज आहे. अगदी बरोबर. हे तर खरोखरच डोळे उघडणारे आहे. आणि जर मानवी बुद्धिमत्ता इतकी विविधरंगी असेल तर आपला वर्गही तसाच असणार. येथूनच आपण आपल्या या सखोल वेधाच्या 3ऱ्या टप्प्यात प्रवेश करतोय. विशेष गरजा आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण. होय. 74वा प्रश्न विचारतो की व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्यापन पद्धतीत बदल का केले पाहिजेत? आणि उत्तर आहे वरील सर्व. म्हणजे मुलांची बौद्धिक पातळी भिन्न असते, आकलन शक्ती भिन्न असते आणि सर्वांना प्रगतीचा समान अवसर मिळाला पाहिजे. हे समावेशक शिक्षणाचे मुख्य सूत्र आहे. वर्गात बसलेलं प्रत्येक मूल हे एक वेगळं विश्व आहे. अगदी. जर शिक्षक एकाच साच्यातील शिक्षण सर्वांवर लादत असतील तर ते काही मुलांवर अन्याय करण्यासारखे आहे. आणि याच विचाराला अतिशय सुंदरपणे मांडणारा माझा अत्यंत आवडता असा 75वा प्रश्न आहे. जॉन आणि लॅटिन भाषेचं विधान ना? हो. विधान असं आहे: जॉनला लॅटिन भाषा शिकविण्याअगोदर शिक्षकाला जॉनबद्दल माहिती व ज्ञान असले पाहिजे. यावरून कोणत्या शिक्षणाचा बोध होतो? याचं उत्तर आहे विद्यार्थी केंद्रित शिक्षण. मला हे विधान इतकं आवडतं कारण यात शिक्षणाचं संपूर्ण तत्वज्ञान सामावलं आहे. खरोखर हे शिक्षण क्षेत्रातील एक अत्यंत शक्तिशाली विधान आहे. आपण बऱ्याचदा आपला विषय म्हणजे लॅटिन भाषा पूर्ण करण्याच्या शर्यतीत इतके मग्न असतो की आपण कोणाला शिकवतोय हेच विसरून जातो. जॉनची पार्श्वभूमी काय आहे, त्याची आवड काय आहे, तो कोणत्या गतीने शिकतो हे समजल्याशिवाय सगळं व्यर्थ आहे. अगदी. हे समजल्याशिवाय लॅटिन शिकवण्याचा कोणताही प्रयत्न अपयशीच ठरणार. जॉनला शिकवण्यासाठी आधी जॉनला समजून घेणं गरजेचे आहे. आता 76व्या प्रश्नात अशाच एका विशेष गरजा असलेल्या जॉनचा विचार करूया. हां, मतिमंदत्वाविषयीचा प्रश्न आहे. मतिमंदत्वातील कोणत्या प्रकारामध्ये बालके चांगल्या पद्धतीने साक्षर होऊन व्यावसायिक क्षमता आत्मसात करू शकतात? याचं उत्तर आहे सौम्य मतिमंदत्व. मतिमंदत्व हा एक मोठा स्पेक्ट्रम आहे ना? होय. जर मतिमंदत्व सौम्य पातळीवर असेल तर योग्य प्रशिक्षण आणि पाठिंब्याच्या मदतीने ही मुले मूलभूत साक्षरता मिळवू शकतात. आणि छोटी मोठी व्यावसायिक कौशल्य शिकून स्वावलंबी होऊ शकतात. बरोबर. त्यांना फक्त थोडा अधिक वेळेची आणि संयमाची गरज असते. 77वा प्रश्न मेंदूच्या एका विशिष्ट आजाराबद्दल आहे. मेंदूला पक्षाघात म्हणजे सेरिब्रल पाल्सी होण्याचे कारण कोणते नाही? याचं उत्तर दिलंय कवटीचा आकार मोठा असणे. मग मेंदूला पक्षाघात होण्यामागे प्रामुख्याने कोणती कारणे असतात? जन्माच्या वेळी मेंदूला झालेली इजा, संसर्ग किंवा ऑक्सिजनची कमतरता ही कारणे असतात. केवळ कवटीचा आकार मोठा असणे हे पक्षाघाताचे थेट कारण ठरत नाही. शारीरिक दोषांवरून 78व्या प्रश्नात दृष्टिदोषाचा मुद्दा येतो. दृष्टिदोषावर मात करण्यासाठी कोणती बाब करू नये? आणि उत्तर आहे पुस्तक जवळ घेऊन वाचावे. मुलं अनेकदा हे करतात कारण त्यांना वाटतं जवळून चांगलं दिसेल. पण हा एक मोठा गैरसमज आहे बघा. पुस्तक खूप जवळ धरल्याने डोळ्यांच्या स्नायूंवर अतिरिक्त ताण पडतो आणि त्यामुळे दृष्टिदोष सुधारण्याऐवजी अधिकच बिघडू शकतो. यासाठी योग्य भिंगांचा चष्मा वापरणे हाच उपाय आहे. नक्कीच.
79वा प्रश्न अतिशय कुशाग्र किंवा प्रज्ञावान मुलांबद्दल आहे. प्रज्ञावान मुलांच्या लक्षणांपैकी कोणते लक्षण बरोबर आहे? तर विद्यार्थी तर फक्त आपल्या अभ्यासात किंवा पुस्तकात मग्न असायला हवं ना? त्याला बाहेर जगात काय चाललंय याने काय फरक पडतो? हा एक अतिशय सामान्य गैरसमज आहे की हुशार मुले फक्त पुस्तकीकडे असतात. अच्छा. प्रज्ञावान मुलांची सर्वात मोठी ओळख असते ती त्यांची अमर्याद जिज्ञासा. त्यांना प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्न पडतात. त्यामुळे ते केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता आजूबाजूच्या जगात काय नवीन घडामोडी होत आहेत हे जाणून घेण्यासाठी कायम तत्पर असतात. अगदी बरोबर. आणि या भागातील शेवटचा 80वा प्रश्न, विशेष शिक्षकांनी कोणती बाब टाळावी? उत्तर आहे विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या मानसिकतेचा विचार न करणे. म्हणजे तंत्रापेक्षा मानसिकता समजून घेणं जास्त महत्वाचे आहे. हो, विशेष शिक्षणाची सुरुवातच मुळी सहानुभूतीतून होते. तुम्ही कितीही उत्तम तंत्र वापरलेत तरी जोपर्यंत तुम्ही त्या मुलाच्या भावनिक संघर्षाचा विचार करत नाही तोपर्यंत तो विद्यार्थी तुमच्याशी जोडला जाणार नाही. अगदी बरोबर. आणि आता आपण आलो आहोत या सखोल वेधाच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यात. जिथे आपण मानसशास्त्रीय सिद्धांत आणि प्रत्यक्षात वर्गात घडणाऱ्या अध्यापन प्रक्रियेचा विचार करणार आहोत. 81वा प्रश्न आहे, विज्ञानिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर कोणी दिला? याचं उत्तर आहे विल्हेम वुंट. विल्हेम वुंट यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक मानले जाते ना? होय, त्याआधी मानसशास्त्र हा तत्वज्ञानाचा भाग होता. पण वुंट यांनी लिप्झिग येथे पहिली प्रयोगशाळा काढली आणि मानवी भावनांचा अगदी विज्ञानासारखा पद्धतशीर अभ्यास सुरू केला. बॅगिले यांच्या उपपत्तीबद्दल विचारले आहे. बॅगिलगे यांनी कोणती उपपत्ती मांडली? उत्तर आहे आदर्शवादी उपपत्ती. म्हणजे त्यांच्या सिद्धांतात आदर्शांना महत्त्व होते. बरोबर. बॅगले यांचा भर शिक्षणातील आदर्शांवर आणि मूल्यांवर होता. शिक्षण हे केवळ पोट भरण्याचे साधन असू नये, तर त्यातून चारित्र्य संवर्धन आणि उत्तम नागरिक घडण्याची प्रक्रिया व्हावी असे त्यांचे ठाम मत होते. आता 83व्या प्रश्नाकडे वळू. अध्यापनासंबंधीची 4 स्पष्टीकरणे कोणी दिली आहेत? वर्णनात्मक, परिणामकारक अधिष्ठित, उद्दिष्टाधिष्ठित आणि आदर्शवादी अशी ती 4 स्पष्टीकरणे आहेत. आणि ही कोणी दिली? B.O. स्मिथ यांनी. पण हे ऐकून मला एक प्रश्न पडतो. शिक्षणासाठी इतके वेगवेगळे सिद्धांत, प्रतिमाने आणि मॉडेल्स का लागतात? हा प्रश्न साहजिकच आहे. एका शिक्षकाने वर्गात जाऊन छान शिकवलं तर पुरेसं नाही का? हे सगळं खूप किचकट नाही का वाटतं? तुमचा हा प्रश्न अनेक अभ्यासकांना पडतो. पण याचं उत्तर आपण आधी केलेल्या चर्चेतच आहे ना? कसं काय? आपण पाहिलं की जॉन वेगळा आहे, प्रज्ञावान मुले वेगळी आहेत, विशेष गरजा असणारी मुले वेगळी आहेत. मानवी मन ही एकाच साच्यात बसणारी गोष्ट नाही. त्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी शिक्षकांना वेगवेगळा दृष्टिकोन वापरावे लागतात. म्हणूनच हे विविध मॉडेल्स आवश्यक आहेत. हे पटलं. परिस्थितीनुसार हत्यार बदलावा लागतो. 84वा प्रश्न अशाच एका मॉडेलबद्दल आहे. शालेय अध्यापनाचे प्रतिमान कोणी शोधून काढले? उत्तर आहे जॉन बी कॅरोल. या मॉडेलमध्ये त्यांनी वेळेला महत्त्व दिलं होतं ना? होय, कॅरोल यांचे हे मॉडेल अत्यंत व्यावहारिक आहे. एखाद्या विद्यार्थ्याला एखादा विषय समजण्यासाठी प्रत्यक्ष किती वेळ लागतो आणि शाळेने त्याला किती वेळ उपलब्ध करून दिला आहे या समीकरणावर त्यांनी भर दिला. 85वा प्रश्न वर्गातील प्रत्यक्ष वातावरणाबद्दल आहे. शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील आंतरक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणते? याचे उत्तर आहे सर्व घटक. म्हणजे विद्यार्थ्यांचे गट, दोघांचे व्यक्तिमत्व, शिकण्याची प्रेरणा आणि शिक्षकाचा दृष्टिकोन. अगदी. वर्ग हे एक जिवंत परिसंस्था असते. तिथे फक्त माहितीची देवाणघेवाण होत नाही, तर भावनांची आणि दृष्टिकोनाचीही देवाणघेवाण होते. शिक्षकाचा विद्यार्थ्यांकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन संपूर्ण वर्गाचं वातावरण बदलू शकतो. नक्कीच. 88वा प्रश्न खूपच रंजक आणि अगदी रोजच्या जीवनाशी जोडलेला आहे. काय आहे प्रश्न? नाटकात प्रथमच काम करणाऱ्या विद्यार्थ्याला संवाद पाठ असूनही नाट्यगृहातील गर्दी पाहून भाषण आठवत नाही. हे कशामुळे घडते? याचं उत्तर दिलंय भावनिक अडथळा. मला अजूनही आठवते, शाळेत असताना मी पहिल्यांदा भाषणाला उभी राहिली होते. सगळं पाठ होतं, पण समोरची गर्दी बघून माझे पाय अक्षरशः लटलट कापू लागले आणि मी पूर्ण ब्लँक झाले. तो अत्यंत भयानक अनुभव असतो ना. हो, पण असं का होतं? याला मानसशास्त्रात इमोशनल ब्लॉक किंवा भावनिक अडथळा म्हणतात. जेव्हा आपण प्रचंड घाबरतो किंवा तणावात असतो तेव्हा आपल्या मेंदूत अमिगडाला हायजॅक नावाची प्रक्रिया होते.
अच्छा. भीतीमुळे निर्माण होणारी रसायने मेंदूतील स्मरणशक्तीच्या केंद्रावर तात्पुरता पडदा पाडतात आणि पाठ केलेल्या गोष्टी अचानक पुसल्या जातात. मेंदूची ती प्रतिक्रिया असते. पुढे 87वा प्रश्न विचारतो की सहवासविषयक प्रेरणा कोणत्या प्रेरणेचा घटक आहे? याचं उत्तर आहे सामाजिक प्रेरणा. माणूस हा समाजशील प्राणी आहे ना? होय, आपल्याला गटात राहायला, मैत्री करायला आणि इतरांचा सहवास हवा असतो. अब्राहिम मास्लो यांच्या सिद्धांतातही या सामाजिक गरजांना खूप महत्त्व दिले आहे. आता वर्गात लक्ष केंद्रित करण्याविषयीचा 88वा प्रश्न. अवधानाला नियंत्रित करणारा बाह्य घटक कोणता? उत्तर आहे परिवर्तन. परिवर्तन म्हणजे बदल ना? हो, हे शिक्षकांच्या हातातील एक अस्त्र आहे. जर तुम्ही एकाच सुरात सलग 30 मिनिटे बोलत राहिलात तर विद्यार्थ्यांच्या मेंदूला त्याची सवय होते आणि ते लक्ष देणं सोडून देतात. पण जर तुम्ही अचानक आवाजाची पट्टी बदलली किंवा काही सेकंद शांत उभे राहिलात तर या परिवर्तनामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष अचानक परत खेचले जाते. अध्यापन प्रक्रियेत कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? उत्तर आहे सर्व चारही गोष्टी. नवीन ज्ञान देणे, कौशल्य विकसित करणे, विचारांना चालना देणे आणि भावविकास घडविणे. यावरून आपल्याला लक्षात येते की शिक्षकाची भूमिका किती व्यापक आहे. अगदी. शिक्षक केवळ माहिती देणारा नसतो, तो एका व्यक्तिमत्वाचा शिल्पकार असतो. आणि आता आपण आलो आहोत आपल्या आजच्या मोहिमेतील अंतिम प्रश्नावर. 90वा प्रश्न. उद्दिष्टांची स्पष्टीकरणे लिहिताना कोणती बाब चुकीची आहे? उत्तर आहे अनेक अपेक्षित बदल एकाच वाक्यात लिहावीत. हे चुकीचे का आहे? बघा, जेव्हा तुम्ही वर्गात जाण्यापूर्वी अध्यापनाची उद्दिष्टे लिहिता तेव्हा ती अत्यंत सुस्पष्ट आणि मोजता येणारी असावीत. जर तुम्ही एकाच वाक्यात लिहिले की विद्यार्थ्याला संकल्पना समजेल, तो तिचं उपयोजन करेल आणि त्याचे विश्लेषण करेल, तर एकाच तासात हे सगळं झालं की नाही हे तुम्ही मोजणार कसं? बरोबर आहे. म्हणून गोंधळ टाळण्यासाठी एका वेळी एकाच बदलावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. अगदी बरोबर. क्या बात आहे. अशा प्रकारे आपण 61 ते 90 या प्रश्नांचा अत्यंत रंजक आणि सखोल प्रवास पूर्ण केला आहे. शारीरिक विकासाच्या सुरुवातीपासून बुद्धिगुणांकाच्या गणितावरून जॉनला समजून घेण्यापासून ते वर्गात उद्दिष्टे कशी लिहावीत इथपर्यंतचा हा प्रवास अभ्यासकांसाठी नक्कीच एक वैचारिक मेजवानी ठरला असेल. मलाही असा विश्वास आहे. या संपूर्ण चर्चेतून एकच मोठा निष्कर्ष निघतो की शिक्षण हे केवळ पाठांतराचे शास्त्र नाही, तर ती मानवी मन समजून घेण्याची एक अतिशय सुंदर कला आहे. अगदी 100% खरे. जाता जाता या चर्चेत आलेल्या एका मुद्द्यावरून सर्व अभ्यासकांसाठी आपण एक विचार सोडून जाऊया. कोणता विचार? प्रश्न 75 मध्ये आपण पाहिले की जॉनला लॅटिन शिकवण्याआधी जॉनला समजून घेणं गरजेचं आहे. आपण सर्वजण शिक्षणाशी जोडलेले आहोत, पण जरा स्वतःला आणि आजूबाजूच्या व्यवस्थेला हा प्रश्न विचारून पहा. आज आपली शिक्षण व्यवस्था खरोखर जॉनला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे की आपण फक्त प्रत्येकाला लॅटिन भाषा शिकवण्याच्या शर्यतीत आंधळेपणाने धावत आहोत? यावर नक्की विचार करा. आपण लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयाच्या सखोल विधात. तोपर्यंत विचार करत रहा आणि शिकत रहा.